त्याचे दान आणि कृपेचा वर्षाव. स्वामी अनुभव बॅग 82वा. 1 रुपया, होय फक्त 1 रुपया, आणि त्या 1 रुपया मागे असते श्रद्धा. कधी कधी आपण एखादी गोष्ट वर्षानुवर्ष ऐकतो, पण तिचं वेळ आली की मनाला भिडते. आज मी सांगणार आहे एक साधा फॉर्म, एक छोटीशी कृती आणि त्यानंतर घडलेला अनपेक्षित बदल. लग्नाच्या आधी मी दर सोमवारी केंद्रात जात असायचे. तेथे अनेकदा श्री जनकल्याण योजनेची चर्चा व्हायची. लोक फॉर्म भरायचे, अनुभवही सांगायचे, पण मी एका कानाने ऐकायचो आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कधीच लक्ष दिलेलं नाही. 2 महिन्यापूर्वी अचानक सोशल मीडियावर अनुभव वाचताना मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली. मी सुद्धा फॉर्म भरावा. त्यावेळी आम्ही खूप आर्थिक अडचणीत होतो. तरीही माझ्या मिस्टरांना विनंती केली आणि त्यांना क्षणाचा विलंब न करता होकार दिलेला होता. 24 जानेवारी रोजी फॉर्म भरलेला होता आणि स्वामींची लिहिली बघा. फक्त 1.5 महिन्याच्या आत माझ्या पतींना ज्या कंपनीत 2 वर्षे कॉन्ट्रॅक्टवर काम होते तेथे कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आलेला होता. त्यांच्याकडून अपेक्षित पॅकेज विचारण्यात आलेले होतं आणि HR कडून सांगण्यात आले आम्ही यापेक्षा आधी पॅकेज देण्याचा प्रयत्नही करू. दुसऱ्या दिवशी जेव्हा अधिकृत कन्फर्मेशन आले तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालेलं होतं. अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज होतं. स्टेरे आणि मनात प्रचंड कृतज्ञता होती. ही केवळ योगायोग नव्हती, 1 रुपयाचं दान आणि बदललेलं आयुष्यच होतं. श्रद्धा ही रकमेवर अवलंबून नसते, ती मनावर अवलंबून असते. जेव्हा आपण रामसेतू बांधताना आपला खारीचा वाटा उचलतो तेव्हा त्या कृतीला कुठेतरी अर्थ मिळतो. जर तुम्हाला असे खरे अनुभव ऐकायचे आवडत असतील तर श्रद्धा आणि सकारात्मकतेचा प्रवास जाणून घ्यायचा असतील तर आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा. कदाचित पुढचा अनुभव तुमच्या आयुष्यातील वळण ठरेल आणि आपला एक सबस्क्राईब अनेकपर्यंत आशेचा किरण पोचवू शकतो. श्री स्वामी समर्थ.